सगळे संत आहेत, म्हणजे प्रामुख्याने ज्यांचा आपल्याला विचार या अभ्यासक्रमामध्ये करायचा आहे, म्हणजे चोखोबाराय आणि त्यांचं कुटुंब, गोरोबा काका, सावता महाराज, नरहरी सोनार, ही सगळी जी संत मंडळी आहेत, यांचं एकूण जीवन, त्यांचं विचार विश्व आणि ज्या प्रचंड आत्मबळाच्या आधारे या विभूतींनी सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेला तोंड देत संतत्व प्राप्त करून घेतलं, ते जे आत्मबळ आहे त्याचा स्रोत आपण आधी समजावून घेऊया, असं आपण मागच्या वेळी म्हणजे विवेचनामध्ये मी असं म्हटलं होतं की हे जे संतत्व आहे, म्हणजे सामाजिक पातळीवरती वाट्याला आलेली प्रतिकूलता जी चोखोबारायांच्या आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या बाबतीमध्ये अधिक गहिरी आपल्याला दिसते. तत्कालीन ग्रामव्यवस्थेमध्ये असणारं त्यांचं स्थान, त्याही बाबतीमध्ये चोखोबा आणि चोखोबांच्या कुटुंबाला अतिशय वेगळ्या पद्धतीची वागणूक ही तत्कालीन समाज व्यवस्थेकडनं जीवनभर मिळत राहिली. या सगळ्या अडचणींचा सामना करत आणि त्यासाठी जो संघर्ष करावा लागला, त्या संघर्षाबद्दल व्यक्तिमत्वामध्ये, अंतःकरणामध्ये कुठेही संतापाचा नवलेशही येऊ न देता या अलौकिक व्यक्तिमत्वांनी जे संतत्व प्राप्त करून घेतलं, त्याचं जे अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानापासून आपण सुरुवात करू. आणि ते आतापर्यंतच्या आपल्या 2 संवादांमधनं जिकडे आपण सरकतोय, ते अधिष्ठान म्हणजे भागवत धर्माचं अधिष्ठान आहे. आणि जरी 2 किंवा 3 पद्धतीने भागवत धर्म या संकल्पनेचा विचार परंपरेमध्ये झालेला असला, की ज्याचा उल्लेख या पूर्वी सुद्धा प्रसंग परत्वे आपण केलेला आहे, तरी सुद्धा त्यातलं जो गाभा आहे, की जो धर्म, जी आचारसंहिता भक्तिप्रधान आहे, ती भागवत धर्माने प्रवर्तित केलेली जी भक्ती आहे, जिचा उगम भागवत पुराणामध्ये आहे. तुकोबारायांचं गेल्या वेळी आपण एक प्रमाण बघितलं होतं की जाडे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, आणि नये माझ्या मना होका पंचित शहाणा. अभंगाच्या शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. भागवत पुराणामध्ये ज्या नवविधा भक्तीचं विवरण आलेलं आहे, आणि कवी हरी अंतरिक्ष या नवू नारायणांनी एक एक करून ज्या भक्तीचा महिमा वर्णन केलेला आहे, त्यापैकी 3ऱ्या क्रमांकाची जी भक्ती आहे, नामस्मरण भक्ती, तिचा परिपोष आणि तिचा अंगीकार हा प्रामुख्याने भागवत धर्माची विचार पताका खांद्यावरती घेतलेल्या वारकरी संप्रदायाने जो भक्ती विचार किंवा जे भक्तीचं साधन किंवा जे भक्तीचं अंग, नामस्मरण हे जे अंग आहे भक्तीचं 3रं अंग जे आहे नवविधा भक्तीपैकी, ते जे स्वीकारलं, आणि जसं तुकोबाराय मग पुढे म्हणतात की पिटू भक्तीचा डांगोरा कलिकाळा असी दरारा, तुका म्हणे करा जय जयकारा आनंदे. तो नामभक्तीचा डांगोरा जो पुढे या परंपरेने संपूर्णपणे गाजवला, त्या नामभक्तीमध्ये या आत्मबळाची बीज ही निश्चितपणे रोवलेली आहेत.
आणि म्हणून तिचा थोडा तपशीलवार आपण विचार करून मग त्या चौकटीमध्ये किंवा त्या पार्श्वभूमीवरती तुकोबारायांच्या अभंगाचं जे वैशिष्ट्य आहे किंवा अभंगामधलं जे विचार विश्व आहे, केवळ चोखोबाराय नाही, चोखोबा आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्याचा आपण विचार या ठिकाणी करायचा आहे. कारण ते सोपं जाईल आपल्याला. आणि जो कार्यकारण भाव आहे की भागवत धर्माचं जे वैशिष्ट्य आहे, त्या वैशिष्ट्याच्या सह आपल्याला चोखोबारायांचं जीवन आणि त्यांची विचार संपदा ही अधिक चांगल्या पद्धतीने आकलन करून घेता येईल. हे जे नामचिंतन भक्ती, हे जे भक्तीचं अंग आहे, याच सगळ्यात पहिलं महत्वाचं अंग जे आहे ते अंग म्हणजे ह्या साधनाची असणारी सर्वसमावेशकता. म्हणजे इथे चोखोबारायांचे शब्द तर आपण बघणार आहोतच, पण जी प्रख्यात तुकोबारायांची उक्ती आहे, सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नाम. की कोणताही वर्ण, तुकोबा जसं म्हणतात, तुका म्हणे याती होका तयाची भलती, किंवा नामधारकासी नाही वर्णावर्ण. हे जे या साधनाचं वैशिष्ट्य आहे, याने खऱ्या अर्थाने आत्मोन्नतीच्या ज्या वाटा आहेत त्या समाजामधल्या सर्व घटकांसाठी पहिल्यांदा खुल्या केल्या. मी थोडा तुकोबांचा आधार सतत घेतो, कारण तुकोबांच्या मध्ये हा संपूर्ण विचार आपल्याला खूप परिपक्व आणि एकत्र दिसतो. तुकोबा जेव्हा म्हणतात की मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राजभार चाले यायचा, किंवा यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. इथे नामस्मरणाचं जे साधन आहे, त्या साधनाचं जे आगळेपण आहे, की इथे कोणत्याही प्रकारचा पूर्व अधिकार अपेक्षित नाही आणि आवश्यकही नाही. कोणत्याही प्रकारची पूर्व साधना, तो अधिकार जन्मजात असो, जाती संबद्ध असो, वर्णामधनं निर्माण झालेला असो, अथवा शास्त्रग्रंथांच्या अध्ययनामधनं प्राप्त झालेला असो, कोणत्याही प्रकारचा इथे पूर्व अधिकार लागत नाही. ते एक ज्ञानदेवांच्या हरिपाठामध्ये एक फार गोड अभंग हरिपाठ आहे, आपला बहुतेकांचा हरिपाठ परिचयाचा आहे. त्यामुळे म्हणजे अगदी एका ओळीमध्ये या साधनाचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की काळ वेळ नाम उच्चारिता नाही. की वेळेचं, काळाचं, पूर्व अधिकाराचं, कशाचंही, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये अर्हता म्हणतो, ती लागत नाही. हे ह्या साधनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. हे पहिलं कारण आहे. आणि त्यामुळे चोखोबारायांसारखं जे व्यक्तिमत्व आहे, की जे जन्मजात वर्णभेदानुसार तत्कालीन जी जीवन पद्धती होती, समाज पद्धती होती, त्या समाज पद्धतीने गावकुसाच्या बाहेर ज्या समाजांना ठेवलेलं होतं, त्या समाजाला जगण्यासाठी जे किमान आत्मबळ लागतं, ते आत्मबळ देण्याचं साधन म्हणजे नाम आहे. आणि नामाचं पुन्हा वैशिष्ट्य आहे की ते घ्यायला पुन्हा पूर्व अधिकार लागतो. आपण मागच्या वेळी नामदेवरायाचा जो अभंग बघितला होता की आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, असं नामदेवराय जेव्हा अत्यंत उत्कट आत्मविश्वासाने म्हणतात, की याचा पुनरुक्ती होत असली तरी
पुन्हा उच्चार आपण इथे करूया, कारण तो इथे संदर्भ त्याचा आवश्यक आहे, की लौकिक व्यवस्थेमध्ये माझं स्थान काही जरी असलं तरी असा एक प्रांत आहे माझ्या जीवनाचा की जिथे त्या लौकिकामधली जी सगळी काही बंधनं आहेत ती सगळी इथे अप्रस्तुत ठरतात. इथे माझं फक्त एकच स्थान सर्वोच्च उरतं, ते म्हणजे की ह्या संपूर्ण विश्वाचं अधिष्ठान असणारं जे तत्व आहे त्याने माझा अंगीकार केलेला आहे, मी त्याचा दास आहे आणि म्हणून मी सर्वाधिक दैववान. ही ही जी एक सगळ्यात मोठी जी आत्मखूण आहे ती आत्मखूण समाजामधल्या सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेमध्ये भोवंडून निघालेल्या समाजाला ती आत्मखूण प्रथम प्रदान करणं हे भागवत धर्माने स्वीकारलेल्या भक्ती तत्वाचा आणि त्यातही नामस्मरण भक्तीचा जो पुरस्कार भगवत धर्माने आणि वारकरी संप्रदायाने जो केलेला आहे त्याचं सगळ्यात मोठं पहिलं गमक हे आहे. तुकोबारायांनी त्यांचे जे नाम महिमा गाणारे जे अभंग आहेत, तुकोबारायांनी बरोबर हे जे वैशिष्ट्य आहे, हे जे अलौकिकत्व आहे नामस्मरण भक्तीचं, त्याचा उच्चार अत्यंत निखळपणे केलेला आहे. म्हणजे न लगे अधिकार वर्णावर्ण धर्म असं चोखोबारायांचं अभंग आहे. न लगे अधिकार वर्णावर्ण धर्म नाम परब्रह्म येची अर्थी. कोणत्याही प्रकारचा पूर्वाधिकार नाम चिंतनासाठी लागत नाही. हे पहिलं साधन आहे, हे पहिलं वैशिष्ट्य आहे नाम साधनाचं. बरं, त्याला पुन्हा जसं मंत्रशक्तीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं, म्हणजे मी हे फक्त जे ऐकलंय किंवा जी धारणा मंत्रशक्तीच्या उपासकांची असते ती फक्त मी आपल्याला विदित करतोय, मला यातला काही अनुभव नाही. पण जे मंत्रशक्तीच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं की मंत्राचा उच्चार आणि त्या मंत्रामधल्या प्रत्येक अक्षराचा उच्चार हा शास्त्रशुद्ध पद्धतीने जर झाला आणि तो तसाच करावा लागतो तर त्या भारित अशा अक्षरांच्या ठिकाणी जे अंगभूत सामर्थ्य विद्यमान असतं त्या सामर्थ्यामुळे त्या मंत्राचं पठण करणारा जो आहे मंत्र उद्गाता त्याला त्या अक्षरांच्या उचित अशा पठणाने किंवा उच्चाराने त्या मंत्राच्या अक्षराच्या ठिकाणी वसणाऱ्या सामर्थ्याचं जे काही अपेक्षित किंवा अध्यारूत फळ असतं ते त्याला मिळतं. इथे सगळ्यात मोठी एक पुन्हा पूर्व अट आहे आणि ती पूर्व अट अशी आहे की त्या मंत्रशक्तीचा उच्चार हा बिनचूकच व्हायला पाहिजे. नामस्मरणाच्या बाबतीमध्ये हे नाही. लक्षात घ्या, म्हणजे या सगळ्या समाज घटकांना कालीन समाज व्यवस्थेमध्ये ज्याला आपण अक्षर ब्रह्म म्हणतो किंवा शब्द ब्रह्म म्हणतो त्या अक्षर ज्ञानाचा सुद्धा अधिकार नाकारला गेलेला होता. त्या समाजामधल्या किंवा त्या समाज स्तरांमधल्या व्यक्तीला ही उच्चारांच्या शुद्धाशुद्धतेची जर आपण अट घालत बसतो आणि पुन्हा असं म्हटलं जातं की ती म्हणजे ती मंत्रशक्ती जी आहे ती अशी आहे की ती जर बिनचूक शास्त्रशुद्ध पद्धतीने तिचं उच्चारण झालं तर अनुस्यूत फळ मिळतच, पण समजा उच्चार चुकला तर त्याचं विपरीत फळही भोगायला. इथे भागवत धर्माने हा नामाचा जो महिमा शिरोधार्य मानलेला आहे त्याचं दुसरं पैलू हा आहे. म्हणजे एकाच खरा जो मुख्य पैलू सर्वसमावेशक, सगळ्यांना अधिकार आहे. इथे धर्माधर्म याती वर्ण काही पूर्वीची अट नाही, अर्हता इथे कुठेही लागत नाही. त्याच हे दुसरं अंग आहे
की इथे पूर्व अट पण कुठली नाही. म्हणजे ज्ञानोबारायांचा जो फार प्रख्यात अभंग आहे की उलट्या नामे तरला वाल्या, ही रामायणामधली प्रख्यात गोष्ट आहे की वाल्याला बिचाऱ्याला राम हा संस्कार त्याच्या जिभेवरती कधी झालाच नव्हता म्हणून तो मरा मरा म्हणायला लागला. आणि मग जी महर्षी नारदांनी त्याला जे आश्वासन दिलं की ठीक आहे तू मरा तर म्हण, मरा म्हण, मरा मरा म्हणता म्हणता एक दिवशी राम राम म्हणायला लागले. ज्ञानोबारायांनी तो इथे दाखला दिलेला आहे की उलट्या नामे तरला वाल्या. अरे त्याला ज्या भगवंता तुझ्या नामाचा सरळ उच्चार करता येत नव्हता त्याने उलटा उच्चार केला, पण त्याच्या मागचा जो भाव होता तो जाणून त्याला त्या नामाचं अपेक्षित फळ मिळालं. तुकोबारायांनी बरोबर ही भावना त्यांच्या अभंगामध्ये व्यक्त केली आहे. तुकोबाराय म्हणतात की सरळ वाकुडे अबद्ध चोखडे, याचे नाम पुढे विठ्ठल हरी. की कुठल्याही पद्धतीने नामाचा उच्चार जरी घडला इथं सरळ म्हणा, वाकडं म्हणा, अबद्ध म्हणा किंवा चोख म्हणजे शुद्ध म्हणा, त्याचा परिणाम एकच आहे. कारण इथे त्या परतत्वाच्या देखी उच्चारापेक्षा सुद्धा उच्चारकर्त्याचा भाव आणि त्या भावाची शुद्धता महत्वाची आहे. हा जो आगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण जो गुण आहे किंवा सामर्थ्य आहे नामस्मरणाच्या साधनाचं, ते साधन सगळ्या समाजाला खुलं करणं किंवा खुलं आहे ते हातात आणून देणं, हे भागवत धर्माचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे भक्ती तत्वात. बरं, हे नाम गाणारा पुन्हा सुरेल असला पाहिजे, त्याला ताल असला पाहिजे, स्वराचं ज्ञान असलं पाहिजे, अशी पुन्हा पूर्वअट नाही. असेल तर उत्तमच. कारण जसं तुकोबाराय म्हणतात की लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, की जर स्वरतालाचं उत्तम ज्ञान असेल तर जसं इंग्लिशमध्ये म्हणे की सोनेचे सुहागा, उत्तमच. म्हणजे अधिकस्य अधिकम फलम म्हणतात तसं. पण तुकोबाराय असंही सोडवणूक करून ठेवतात की नये जरी तुझला मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे, नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. ही हे जे वैशिष्ट्य आहे नामचिंतनाचं, हे थोडं आपण नीट लक्षात घेऊ. काय झालंय की नामचिंतनाचं पारमार्थिक किंवा आध्यात्मिक महत्व जे आहे हा ज्याच्या त्याच्या प्रचितीचा प्रांत आहे. त्याच्याबद्दल उदंड आपण बोलतो, पण सगळ्यात हे जे आगळं वैशिष्ट्य आहे की ज्याचा व्यवहाराशी संबंध आहे, की तत्कालीन जो लोकव्यवहार आहे त्या लोकव्यवहारामधले जे अलक्षित उपेक्षित घटक आहेत त्यांना जर आत्मखून प्राप्त करून द्यायची असेल तर त्याला असं साधन पाहिजे की जिथे पूर्वअट नाही, तिथे पूर्वाधिकार कुठलाही असण्याची गरज नाही, जे कसंही उच्चारलं तरी चालेल, कुठेही उच्चारलेलं तरी चालेल. म्हणून ज्ञानोबाराय जे म्हणतात काळवेळ नाम उच्चारिता नाही, ते जे वैशिष्ट्य आहे या साधनात, हा तुकोबारायांच्या संपूर्ण आपण जर नामभक्तीपर ते अभंग आहे तुकोबारायांचे ते जर आपण बघितले तर तुकोबारायांनी ह्या वास्तवाचा वारंवार उच्चार केलेला आहे की मुख्य अधिकार कुठला नाही. तुकोबाराय जेव्हा म्हणतात की उंच नीच अपार तरले नामे चोखा म्हणे येथे सर्वाधिकार उंच नीच अपार तरले नामे, हे पहिलं वैशिष्ट्य आहे. जी नामसंकीर्तन भक्ती भागवत धर्माने शिरोधार्य मानलेली आहे, हे तिचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य या भक्तीचं जे आहे तेही पुन्हा लौकिकाशी किंवा अहिकाशी संबद्ध आहे, ते तितकंच महत्वाचं आहे.
तुकोबारायांचं मी पुन्हा उदाहरण घेतो. महाराजांचा एक फार गोड अभंग आहे, आपल्या बहुतेक तो परिचयाचा बहुतेकांच्या असेल सुद्धा. मी मागच्या वेळी त्याचा उच्चार केला होता की कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, तळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. असं पुढे महाराज त्याचा आणखी विस्तार करतात. पण मुख्य शास्त्राच्या परिभाषेमध्ये नामस्मरण भक्ती ही भक्ती अशी आहे की जिचा थोडी शास्त्रीय परिभाषा जर वापरायची ठरली तर कर्माशी अविरोध आहे. की कुठेही केव्हाही कुणालाही कसंही कोणत्याही पूर्व अटीशिवाय कोणत्याही पूर्व अधिकाराशिवाय कोणती अर्हता नसताना जसं ते घेता येतं, तो घेण्याचा अधिकार आहे. तसं हे साधन असं आहे परमार्थाचं किंवा आत्मोन्नतीचं की त्याचा अंगीकार करण्यासाठी आम्हाला आमच्या जीवनसरणीमध्ये कोणताही नव्याने बदल करावा लागत नाही. आम्हाला जगावेगळं जगावं लागत नाही. तुकोबारायांच्या गाथेमध्ये नाट नावाचा जो अभंगांचा एक गुच्छ आहे, एकूण 63 अभंग त्याच्यामध्ये 56 तुकोबारायांचे आहेत आणि 7 तुकोबारायांचे धाकटे बंधू जे आहेत कान्होबा त्यांचे आहेत. त्याच्यामध्ये एक अद्वितीय आणि अपरंपार गोड अभंग आहे की संपूर्णपणे जी सगुण भक्ती आहे आणि त्यातही पुन्हा नामस्मरण भक्ती जी आहे तिची अंगोपांग उलगडून मांडणारा असा तो अभंग आहे. महाराज असं म्हणतात त्या अभंगामध्ये की अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगटे अंतरीची मूर्ती भावशुद्धी जाणूनिया. अभंगाचं जे ध्रुवपद आहे तिथे या नामस्मरण भक्तीचा सगळा गाभा आहे. त्याचा थेट संबंध मग तुकोबारायांच्या जीवनाशी जोडला जातो. महाराज म्हणतात बीज आणि फळ हरीचे नाम, सकल पुण्य सकल धर्म, सकल कळांचे हे वर्म, निवारी श्रम सकलही. की हे साधन असं आहे की नामच साधकाला त्याने नामचिंतनाचं बीज अंतःकरणामध्ये रोवलं की त्याचं मिळणारं फळ हे सुद्धा नामरूपच आहे. पण हे बीजारोपण करण्यासाठी त्याला पुन्हा काही वेगळी मशागत करायला लागते का? नाही. तुकोबारायांचं ते चरण आहे त्या अभंगामधलं, ते अत्यंत पुढचं महत्वाचं असं आहे की न लगे सांडावा आश्रम, उपजले कुळीचे धर्म, आणि न करावे श्रम, एक पुरे नाम विठोबाचे. अतिशय इंग्रजी शब्द जर थोडा वापरला अत्यंत प्रोफाउंड असं हे वर्णन आहे की हे नामभक्ती ही जी आहे ती अशी आहे की न लगे सांडावा आश्रम. नामसाधक जो आहे किंवा नामधारक जो आहे तो ब्रह्मचर्यामध्ये आहे, गृहस्थाश्रमात आहे, वानप्रस्थामध्ये आहे का संन्यासामध्ये आहे, काही त्याने फरक पडत नाही. उपजले कुळीचे धर्म, की आपण ज्या घराण्यामध्ये ज्या कुळामध्ये ज्या वंशामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत त्याची म्हणून जी काही कुळसंबद्ध जाती संबद्ध वर्ण निगडीत अशी जी काही कर्म आहेत ती सोडावी लागत नाहीत. इथे कर्माला काही विधी निषेध हा अप्रस्तुत ठरतो. आणि न करावे श्रम एक पुरे नाम विठोबाचे, म्हणजे कोणतीही वेगळी जीवनसरणी मला अवलंबावी लागत नाही. हे जे वैशिष्ट्य आहे संपूर्ण, आपण ही जर भागवत धर्माची सगळी परंपरा जर आपण जर बघितली तर ज्ञानदेवांनी 4 भावंड जर आपण सोडली, कारण त्यांचं संपूर्ण आयुष्य मुळे एका अत्यंत वेगळ्या पद्धतीने व्यतीत झालेलं आहे, तर बाकी सगळे आमची संत मालिका जी आहे हे सगळे प्रापंचिक आहे. म्हणजे प्रपंचाचा कुठेही त्यांना अडथळा त्यांच्या नामचिंतनामध्ये आलेला नाही. याला तुकोबाराय सुद्धा आमचे कुठेही अपवाद नाही. हे जे दुसरं वैशिष्ट्य आहे
ज्याचा अत्यंत पुन्हा तुकोबांनी फार निखळ उच्चार केलेला आहे की नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. ही जी नामभक्ती आहे हिचा कर्माशी अविरोध आहे आणि कर्माशी अविरोध असण्याचं जे महात्म्य आहे किंवा जे वैशिष्ट्य आहे ते आज आपल्याला 21व्या शतकामध्ये जाणवणार नाही, जे तुकोबारायांच्या काळामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. आपण एक गोष्ट कायम या ठिकाणी अशी विसरतो आणि ती खरी आपण विशेषतः आपण जेव्हा भक्तीचा विचार करतो आणि भागवत धर्माने शिकवलेल्या भक्तीचा जेव्हा विचार करतो आणि त्यात ही जी नामस्मरण रूपी भक्ती जी आहे आणि या भक्तीचं हे जे वैशिष्ट्य आहे की हिचा कर्माशी अविरोध आहे, याच वैशिष्ट्य आपल्याला 13व्या-14व्या शतकाच्या पार्श्वभूमीवरती अधिक आगळेपणाने प्रतीत होईल. कारण तुकोबारायांचं जीवन जे आहे ते तुकोबारायांचं जीवन हे आपण म्हटल्याप्रमाणे की समाज व्यवस्थेने जे काम निकृष्ट हीन म्हणून समजलेलं होतं ते काम हा चोखोबांच्या उपजीविकेचा भाग आहे. म्हणजे तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये महार समाजामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीचं गावकीच्या संदर्भामध्ये जी अनेक कामं होती त्याच्यापैकी एक महत्वाचं काम हे होतं की तत्कालीन शेतीप्रधान जीवन राहटीमध्ये घरोघरी गाई गुरं ही त्या काळामध्ये प्रत्येकाच्याकडे भरपूर असायची. त्यामुळे गावात प्रसंगवशात जर एखादं जनावर मेलं तर मेलेलं जनावर बाहेर ओढून नेणं गावाच्या पर्यायाने हे ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये प्राथमिक आरोग्य म्हणतो किंवा ज्याला आम्ही पब्लिक हायजीन म्हणतो की सार्वजनिक स्वच्छतेचा हे जे अंग आहे हे काम त्या वर्णव्यवस्थेमध्ये ज्या समाज घटकांकडे सोपवलेलं होतं त्या समाज घटकाचे मध्ये चोखोबारायांची गणना त्या काळात होती. हा जो आपल्या संपूर्ण भारतीय व्यवस्थेचं जात हे जे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे, मी त्याला वैशिष्ट्य एवढंच करता म्हणतोय की त्याचा थेट जातीभेदाशी संबंध जोडण्याचं कारण नाही, पण ही एक अत्यंत समाजशास्त्रीय दृष्ट्या हजारो वर्ष अनेक अभ्यासकांच्या देशी आणि विदेशी अभ्यासकांच्या कुतूहलाची राहिलेली एक बाब आहे. हे नेमकं जात नावाचं प्रकरण काय आहे त्यातला बाकीचा भाग आपण सोडून देऊ कारण तो आपल्या आजच्या म्हणजे विवेचनाशी संबंधित नाहीये, पण ह्याचा लौकिक व्यवहाराशी जो संबंध आहे आणि जिथे भागवत धर्माची आपल्याला सूक्ष्मता लक्षात येते तेवढा भाग मात्र आपल्याला या ठिकाणी तो विचारामध्ये घ्यायलाच पाहिजे. तो असा आहे की जाती व्यवस्था, या जाती व्यवस्थेमध्ये जातीचा संबंध हा उपजीविकेशी आणि ती उपजीविका करण्यासाठी किंवा त्या उपजीविकेसाठी आवश्यक असणारी जी कामं आहेत त्या कामाशी जोडलेलं आहे. म्हणजे आज जसं आम्ही आपलं कौतुक म्हणजे पूर्वी म्हणजे मी लहान होतो तेव्हा असं म्हटलं जायचं, आता सगळी आपली श्रमविभागणी पूर्णपणे बदललेली आहे. पण जसं आपल्याकडे म्हणतं की अहो गवयाचं पोर सुद्धा सुरात रडतं, डॉक्टरचा मुलगा हा डॉक्टरच होणार. म्हणजे कुठेतरी वडिलांचा व्यवसाय मुलाने करावा ही जी एक धारणा अगदी माझ्या लहानपणापर्यंत मला त्यावेळी त्या 50 वर्षापूर्वीच्या समाज व्यवहारामध्ये तेव्हा होती की अगदी म्हणजे एखाद्याचा बाप सैन्यामध्ये असेल तर ताबडतोब त्या मुलाला अरे का रे तू येतं सैन्यात जाणार का. म्हणजे वडिलांचा व्यवसाय हा मुलाने करायचा. हे जर आपण टोक मागे नेलं साधारणपणे 1000 वर्षापूर्वी तर जाती व्यवस्थेचं एक अंग असं आहे की त्या जातीचा म्हणून जो व्यवसाय ठरलेला आहे तो व्यवसाय त्या जातीमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीने तोच व्यवसाय केला पाहिजे. त्याला दुसरा व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य धर्मानेच नव्हतं किंवा तत्कालीन समाज व्यवस्थेने दिलं नव्हतं. आणि समजा त्या जातीच्या त्या वर्णाच्या
त्या धर्माच्या वाट्याला जे काम आलेलं आहे किंवा त्या जातीमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीने जे काम करणं अपेक्षित आहे आणि विहित आहे त्यापेक्षा त्याने वेगळं काम केलं तर तो दंडनीय अपराध समजला आहे. म्हणजे जाती व्यवस्था जी आहे ही एका प्रकारे कामाच्या वाटपाची एक व्यवस्था आहे आणि ते काम करत राहणं आपण जगतोय तोपर्यंत हे जगण्यासाठी आवश्यक किंबहुना अनिवार्य आहे. ह्या चौकटीमध्ये आता आपण नामचिंतनाचा विचार करू. मी म्हटल्याप्रमाणे जसं तुकोबाराय म्हणतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. मी जर कामधंदा सोडून नामस्मरण करत बसलो की जे कुठल्याही आमच्या संताला अभिप्रेत नाही, कधीही नव्हतं, तर पहिली गोष्ट माझा चरितार्थ चालणार नाही. आणि दोन, जे काम माझ्या वाट्याला आलेलं आहे ते करतानाच मला कुठेतरी एक साधन असं पाहिजे की माझा व्यवसाय पण चालला पाहिजे. त्याच्यासाठी जो मला वेळ आणि श्रम द्यावे लागतात तेही मला देता आले पाहिजेत आणि त्याच वेळी मला कुठेतरी एक वेगळं माझी उन्नती घडवून आणणारं साधनही पाहिजे. आणि त्याच वेळी ते साधन असं पाहिजे की त्याचा मी म्हटल्याप्रमाणे कर्माशी अविरोध अशा पद्धतीने आहे की म्हणून तुकोबारायांचे ते शब्द आहेत की न लगे सांडावा श्रम उपजले कुळीचे धर्म आणि न करावे श्रम एक पुरे नाम विठोबाचे. तुकोबारायांच्या संपूर्ण त्या काळामध्ये तुकोबाराय ज्या जातीमध्ये जन्माला आले त्या जातीची म्हणून त्यावेळच्या समाज व्यवस्थेने ठरवलेली जी कामं आहेत तीच करणं त्यांना भाग आहे. आणि ती जर त्यांनी केली नसती तर त्यांना उपजीविकेचा मार्गच खुंटला असता. मग जे पुढच्या काळामध्ये म्हणजे तुकोबांच्या नंतर किंवा तुकोबांचे समकालीन पुढे समर्थ जेव्हा म्हणतात की प्रपंच सांडोनी परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायला मग तया करंट्याला परमार्थ कायचा. ती अन्नाची जी बाब आहे ती व्यवसायाशी संबंधित आहे, व्यवसाय जातीशी संबंधित आहे आणि त्या व्यवसायाला त्या जातीला जो व्यवसाय करणं भाग आहे तोच त्याने केला पाहिजे. तरच त्याचं जे काही समाज व्यवहारातलं स्थान आहे ते टिकून राहील, त्याच्या कुटुंबाची धारणा होईल. आणि जर त्याने वेगळा काही उद्योग करायचा प्रयत्न केला तर त्याला दंड केला जाईल, म्हणजे त्याच्या अस्तित्वावरतीच घाला येईल. ही सगळी जी अत्यंत कडक, अत्यंत जरट, अत्यंत कठोर अशी जी सगळी एक कर्म विभागणी आणि त्याच्यावरती आधारित असणारा जाती संबंध व्यवहार जो आहे, अशा व्यवहारामध्ये त्यातल्या त्यात प्रत्येक घटकाला एक स्वातंत्र्य, आत्मबळ, आत्मखूण आणि त्याच्यामुळे जगण्याचं अधिष्ठान प्राप्त करून देणारं साधन शोधणं हे भागवत धर्माचं सगळ्यात मोठं योगदान आहे. आपल्याला चोखोबांचं एक मला आपण सांगा की जी उपेक्षा, तो छळ चोखोबारायांनी, जो तिरस्कार तत्कालीन समाज व्यवस्थेने चोखोबांच्या पदरामध्ये घातला, तो पचवण्यासाठी जी अफाट ताकद लागते ती कुठून आली? ती ह्या नामाच्या माध्यमातून आली. कारण मी म्हटल्याप्रमाणे इथे नामदेवरायांचे जे ऋण आहे की आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, हे नामचिंतनाचं दुसरं सगळ्यात महत्वाचं अंग आहे. पहिलं अंग सर्वसमावेशकता, पूर्व अट नाही, पूर्व अधिकार नाही, कोणती अर्हता लागत नाही, सकाळाशी येते आहे अधिकार. उच्चार धड पाहिजे, सरळ पाहिजे, सुरेल पाहिजे. एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट आसनामध्ये बसून विशिष्ट वेळी विशिष्ट पद्धतीनेच त्याचं चिंतन केलं पाहिजे. असं कोणतंही बंधन नाही. असं साधन उपलब्ध करून देणं हे पहिलं आहे, जो चोखोबांच्या जीवनाचा गुरुत्वमध्य आहे.
दोन, ते साधन पुन्हा असं पाहिजे की माझं लौकिकाचं जीवन पण चाललं पाहिजे आणि मला त्या लौकिकाची कास न सोडताना पारलौकिकाचं कुठेतरी साधन करता आलं पाहिजे. हा जो सांधा आहे, तो सांधा उपलब्ध करून देणं हे नामाचं दुसरं वैशिष्ट्य आहे. आणि ह्या साधनामध्ये अनुस्यूत जो दुसरा भाग आहे पुन्हा, म्हणजे लौकिकाशी त्याचा अविरोध आहे. हे जसं आहे तसं नाम हे साधन असं आहे की ज्याचा मनाचा पोत बदलण्यामध्ये ज्याची परिणती, हे 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 अत्यंत महत्वाचं यातलं गमक आहे बरं का. मी उदाहरण देतो आपल्याला. ज्ञानदेवांची फार गोड ओवी आहे. ओवी अशी आहे, माझा अध्याय लक्षात नाही, 13 किंवा 9 किंवा आणखी सुद्धा असेल ना, म्हणजे ते मी क्षमा मागतो का मला ओवी लक्षात आहे, अध्याय काही माझ्या नेमका लक्षात नाही. ओवी अशी आहे की जी सगळ्यांच्या पुन्हा अनेक अभ्यासकांच्या की आपल्या सगळ्या अभ्यासकांच्या पाठही आहे जे असेल की तरी कीर्तनाचे नडनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले. इथे ज्ञानदेवांनी नामसंकीर्तन हे जे साधन आहे की कीर्तन भक्ती जी आहे तिचा महिमा गायलेला आहे. आता बघा, कीर्तन हा जो पुन्हा नवविधा भक्ती मधला दुसरा विधी आहे, तो दुसरा विधी आणि तिसरं साधन नाम यांचं पुन्हा अभेद आहे. म्हणून आपण शब्द सुद्धा नामसंकीर्तन असाच करतो. किंबहुना तुकोबारायांचा एक फार गोड अभंग आहे ज्याच्यामध्ये तुकोबारायांनी कथेची किंवा कीर्तनाची संपूर्ण जी बलस्थानं आहेत किंवा जे कीर्तनाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे ते मांडलेलं आहे. की महाराज असं म्हणतात, कथा त्रिवेणी संगम देवभक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता जळती पापाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा तीर्थे तया पाया येती पुनित व्हावया पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. कथा हे हे जे साधन आहे, कीर्तन हे जे भक्तीचं साधन आहे, तुकोबार असं म्हणतात हा त्रिवेणी संगम आहे. कथा त्रिवेणी संगम कुणाचा? देव भक्त आणि नाम. नामाचा उच्चार आहे, नामोच्चारण करणारा भक्त आहे. आणि जसं आपण म्हणतो की प्रयागला गंगा आणि यमुना या प्रगट आहेत आणि सरस्वती गुप्त आहे, सुप्त आहे, अदृश्य आहे, तसं कीर्तनामध्ये नाम आहे, नामधारक भक्त आहे आणि परमात्मा तिथे अव्यक्त रूपाने वास करून उभा आहे. त्यामुळे ही जी नामसंकीर्तन भक्ती जी आहे, या भक्तीचं जे पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की ज्याचा संबंध अंतःकरणाच्या पोताशी आहे. आपलं मन कसं आहे आणि मन कसं बनतं नामान त्याच्याशी आहे, की ज्याचा उच्चार चोखोबारायांनी केलेला आहे म्हणून हे आपण जोडतोय बघ का सगळं. ज्ञानदेव असं म्हणतात की ही जी नामसंकीर्तन नावाची जी भक्ती आहे किंवा हे नामसंकीर्तन नावाचं जे साधन आहे, या साधनाचा परमोत्कर्ष नडनाच नडनाच असा हा जुन्या मराठीमधला शब्द आहे. हा ज्ञानदेवांच्या काळातला प्राकृतामधला प्रचलित शब्द तेव्हा असला पाहिजे. नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे जे नामचे नाही पापाचे ऐसे केले असं ज्ञानदेवजी म्हणतात. ज्ञानदेव असं म्हणतात की जो नामधारक आहे त्या नामधारकाच्या ठिकाणी नामस्मरण भक्तीचा किंवा नामसंकीर्तन भक्तीचा ज्यावेळी परमोत्कर्ष साधला जाईल, नडनाथ म्हणजे परमोत्कर्ष, चरमबिंदू, परमोत्कर्षाचा बिंदू, त्यावेळी काय होईल परिणाम, त्याचा परिणाम काय व्यक्ती जीवनावरती अपेक्षित आहे ज्ञानदेवांना. ज्ञानदेव असं म्हणतात जे नामची नाही पापाचे ऐसे केले. अहो, ज्यावेळी नामसाधकाच्या ठिकाणी
नामधारकाच्या ठिकाणी ज्यावेळी नामसंकीर्तन भक्तीचा परमोत्कर्ष साधला जाईल, त्या चरमबिंदूवरती त्या नामधारकाचं अंतःकरण इतकं शुद्ध होईल, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. तिथे औषधाला सुद्धा पाप सापडणार नाही. का? कारण पाप बुद्धी सकट पाप लयाला जाईल. केवळ पाप एकटं जाणार नाही, नामचिंतनाचं सगळ्यात मोठं बलस्थान हे आहे की ते केवळ पाप नाहीसं करत नाही, ते पापाची उत्पत्ती यत्न होते, ती पापबुद्धी सुद्धा नामामुळे तिचं म्हणजे निराकरण होतं. आणि एकदा पापबुद्धी सकट पाप निघून गेल्यानंतर हातून घडलेल्या कथित पापांच्यासाठी तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन कुठल्या तरी पंडे पुजारी भरजाला हाताशी धरून त्याच्याकडनं प्रायश्चित्तासारखे काहीतरी विधी करण्याचा जो पुढचा सगळा खटाटोप आहे, आणि त्यातनं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चालू असणारी जी दुकानदारी आणि धंदेवाईकपणा आहे, ज्ञानदेव असं म्हणतात, त्यांचा ते अप्रस्तुत ठरतील. नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे. बाकीचा भाग आपण सोडून देऊ. नामाचा हा जो सगळ्यात मोठा परिणाम आहे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. चोखवार जेव्हा म्हणतात ना की उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुलला असी वरलिया रंगा, इथे चोखवा असं म्हणतात की माझा भाव पांडुरंगा तू बघ कसा आहे. सुखवरा जेव्हा म्हणतात खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दबंगी पिकी व्हावे चोखा मेरा, ते कशाच्या आधारे, त्याचं साधन काय आहे? त्याचं साधन नाम आहे. चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, पांडुरंगा मी वरकरणी कसा आहे याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस. माझा भाव जो आहे तो मात्र पराकृत्य. जसं तुकोबार आहे पुन्हा म्हणते की महामळे होते बनते गातले, शुद्ध चोखाळले स्फटिक जायचे. हे जे अंतःशुद्धीचं जे अपेक्षित फलित आहे, नामाचा परिणाम तिथे आहे. जी नामस्मरण भक्ती भागवत धर्माने शिरोधार्य मानलेली आहे, त्याचं दुसरं साधन, त्याचं दुसरं वैशिष्ट्य जे आहे, ते वैशिष्ट्य म्हणजे त्याचा कर्माशी असणारा अभिरुप. आणि कोणतंही कर्म जरी वाचन आलं असलं आणि ते लौकिक अर्थाने कितीही नीच किंवा हीन स्वरूपाचं गणलं जात असलं, तरी सुद्धा त्या कर्माचा अंगीकार न सोडता अंतःकरण शुद्ध करण्याचं अमोघ साधन समाजाला उपलब्ध करून देणं, तत्कालीन किंवा म्हणजे होऊन गेलेल्या आणि पुढे होणाऱ्या सगळ्या पिढ्यांना, हे भागवत धर्माच्या नामसंकीर्तन भक्तीचं दुसरं वैशिष्ट्य आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य जे आहे की ज्याचा पुन्हा चोखोबरायांशी थेट संबंध आहे, प्रत्यक्षपणे किंवा थेट, तो असा आहे की नाम हे साधन असं आहे की जिथे नाम आणि रूप यांचा अभेद आहे. नाम घेतलं की रूप डोळ्यासमोर येतं, आणि रूप डोळ्यासमोर आलं की मुखामधनं नाम येतं आपोआप. इतका दोघांचा जो घनिष्ठ संबंध आहे. मी पुन्हा म्हणतोय, ह्याचं आजच्या समाज व्यवहारामध्ये आपल्याला कुठेही याची फार मातबरी वाटणार नाही. आपल्याला लक्षात घ्यावी लागेल संपूर्ण चौकट ही 13व्या शतकाची. त्यावेळी पावित्र्याच्या, बाटविटाळाच्या, स्पर्शास्पर्शतेच्या संकल्पना या अत्यंत टोकदार होत्या, अत्यंत संवेदनशील होत्या, अत्यंत जाचक होत्या. त्या काळामध्ये ज्या समाज घटकांना मंदिरामध्ये प्रवेश निषिद्ध आहे, ज्यांना डोळ्याने रूप दिसणं हे निषिद्ध
ठरवलं गेलेलं आहे, ज्यांच्यावरती बंधन तत्कालीन धर्मव्यवस्थेने धर्मसत्तेने लादलेलं आहे, की ज्यांचे नेत्र रूपाच्या दर्शनापासून वंचित आहेत, अशा समाज घटकांच्या हाती असं साधन देणं की जिथे नामाचं रूपाचा अभेद आहे. हे नामस्मरण भक्तीचं तिसरं वैशिष्ट्य आहे. संपूर्ण चोखोबांचा जो आकांत आहे की चोखोबा जेव्हा म्हणतात की दाराशी उभा राहून तेव्हा मी तुझे हात तुला हाका घालतोय, कारण आत याला मला बंदी आहे. ही ज्या तत्कालीन समाज घटकांची परवशता आहे, अशा सगळ्या समाज घटकांना एक साधन असं उपलब्ध करून देणं की जिथे रूपाचा थेट साक्षात्कार नामामध्येच व्हावा. म्हणजे तो अभंग तुकोबारायांचा जो तुकाराम तात्या पडवळांनी 19व्या शतकामध्ये तुकोबारायांचा एक समग्र गाथा संपादित केला. त्याच्यावर जवळपास 8,000-8,500 अभंग आहेत. तो सांप्रदायिक लोक फार त्या अभंगाला म्हणजे तो मानत नाही, पण तुकाराम तात्या पडवळांनी जे मिळाले त्याच्यावरती नामखून तुकोबांची आहे असे सगळे अभंग एकत्र करून तो मोठा गाथा जवळपास 8,000 त्याच्यामध्ये अभंग आहेत. महाराजांच्या नावावर एक अभंग असा आहे की महाराज म्हणतात, वेद आमावरी रुसून या गेला, आम्ही त्याच्या बाला धरले कंठी. म्हणजे वेद ज्याच्या निद्रिताचा गुरु आहे असं ज्ञानदेव म्हणतात. म्हणजे एका अर्थाने वेदांचा जो जन्मदाता आहे, प्रत्यक्ष जे परतत्व आहे, जो परमात्मा आहे, त्या परमात्म्यालाच आम्ही तुका म्हणे, म्हणजे वेद आमावरी रुसून या गेला, आम्ही त्याच्या बाला धरले कंठी. म्हणजे त्याच्या बापाला आम्ही कंठस्थ केलेला आहे. हे नामाचं बळ आहे की जो अनाम आहे, जो अरूप आहे. तुकोबारायांचा फार गोड अभंग आहे की भावाचे मथले निर्गुण संचले ते हे उभे केले विकेल, तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी प्रेमाची जे थोडी साठवण. की नामाचं जे वैशिष्ट्य की जो अरूप आहे, जो निरवयव आहे, त्याला साकार होण्यास नाम भाग पडतं. म्हणजे ज्याला जो एरवी रूपाला आला नसता त्याला रूप प्रदान करतं, किंवा नामाच्याच ठिकाणी रूपाचं दर्शन. हे जे नामचिंतनाचं वैशिष्ट्य, हे पुन्हा चोखोबारायांच्या दृष्टिकोनातून आपण समजावून घेऊ. ज्या कुटुंबाला मंदिरामध्ये प्रवेश नाही असा जो संपूर्ण समाज घटक त्या काळातला जो होता, त्याला असं साधन उपलब्ध करून देत की जे घेतल्यानंतर रूपाचा त्याचा अभेदच आहे. नाम घेतलं की डोळ्यासमोर रूपच आहे. आणि ह्याचं पुन्हा मी संबंध म्हणजे चोखोबाराय नामदेवरायांचे ऋण का व्यक्त करतात, किंवा नामदेवरायांचे हे जे आपल्या सगळ्यांवरती जे ऋण आहे त्याचा इथे उच्चार करतो, ज्याचा संबंध ह्या नाम आणि रूपाच्या अभेदाशी. नामदेवराय एके ठिकाणी फक्त पांडुरंगाला आव्हान देतात. फार गोड अभंग आहेत नामदेवरायांचा. नामदेवराय असं म्हणतात, लपला असी तरी नाम कुठे नेसे, आम्ही अहर्निशी नाम गाऊ. इथे त्या नामस्मरण भक्तीचं जे तिसरं अमोघ लक्षण आहे, वैशिष्ट्य आहे, जी ताकद आहे, सामर्थ्य आहे, ते नामदेवराय इथे सूचित करतात. ते खुद्द देवाला सांगतात की देवा, अरे प्रगट व्हायचं का नाही हा कदाचित आपण असं गृहीत धरू की तुझ्या मर्जीचा भाग. म्हणजे तुझं रूप तू प्रगट करणार किंवा नाही, का ते झाकून ठेवणार, का तो अव्यक्तच राहणार, हे समजा आपण धरू की तो तुझा हक्क आहे, तुझा अधिकार आहे, तुझा मूलभूत अधिकार आहे त्याच्या भाषेमध्ये. त्यामुळे समजा तू जर आमची परीक्षा बघण्यासाठी किंवा आम्हाला विरहामध्ये तळमळ ठेवण्यासाठी समजा तू जर असं ठरवलं की नाहीच रूप धारण करून आम्हाला दर्शन द्यायचं, म्हणजे थोडक्यात समजा तू असं की नाही माझं रूप तर नाही दाखवत तुम्हाला, म्हणजे तू तुझं अव्यक्तपणे राहायचं ठरवलं,
म्हणजे पर्यायाने तू तुझं रूप लपवून ठेवलंस तरी एक वेळ आम्ही ते मान्य करू की तिथे आमचं काही चालत नाही, पण नाम घ्यायचा तरी आम्हाला अधिकार आहे का नाही. आणि एकदा आम्ही नाम घेतलं की झकत तुझं रूप त्याच्या मागे, झकत शब्द मी वापरलं नामदेवांनी वापरलं नाही, मी क्षमा मागतो, त्या तो भाव जो आहे की जिथे नाम आहे तिथे रूप येतच, त्या दोघांचा अभेद आहे. म्हणून प्रगट व्हायचं का देवा हे तू ठरव, पण आमच्या जवळ हे असं अमोघ साधन आहे की ते मात्र तुला आमच्यापासून चोरून ठेवता येणार नाही, आमच्यापासून हिरावून घेता येणार नाही. लपला असली तरी नामं कुठे नेते, अरे रूप नको दाखवूस, तो तुझ्या मर्जीचा प्रांत आहे, पण नाम तरी आमच्या जवळ आहे का नाही. आम्ही अहर्निशी नाम, आम्हासी तो तुझे नामची पाहिजे सर्व. चोखोबांचं संपूर्ण म्हणजे चोखोबांच्या नजरेत जेव्हा आपण विठ्ठलाकडे बघतो किंवा चोखोबा हे ज्या समाज घटकांचं प्रतिनिधित्व करतायत त्या संपूर्ण समाज व्यवस्था घटकांना नामाबरोबर नामातनच होणारं जे दर्शन आहे रूपाचं, त्या दर्शनाचे धनी बनवणं, त्या दर्शनाचे अधिकारी बनवणं हा भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या नामसंकीर्तन भक्तीचा तिसरा मोठा विशेष आहे. आणि म्हणून आपण संपूर्ण ज्यावेळी सुखुबारायांच्या अभंगांकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा त्यातला नामस्मरण भक्तीवरती असणारा जो भर आहे आणि त्यात सुखुबारायांनी ज्या पद्धतीने नामाचा महिमा गायन केलेला आहे त्याच्यामध्ये नामसाधनाचे हे जे तिन्ही पैलू आहेत, ही जी तिन्ही वैशिष्ट्ये आहेत, ही जी तीनही बलस्थानं आहेत त्याचा उच्चार सुखुबारायांनी वारंवार केला. म्हणून आपण आता या विवेचनाच्या ओघामध्ये जे पहिलं वैशिष्ट्य नामसाधनेचं आहे, सकळा असे येते आयारी, कसं सुखुबाराय म्हणतात की इथे कुठलाही पूर्व अधिकार लागत नाही, इथे धर्माधर्माचा विचार कुठेही येत नाही, इथे वर्णाचा विचार येत नाही. हे नाम उच्चारणं हे शुद्ध आहे, अशुद्ध आहे, अबद्ध आहे याच्याशीही कुठे याच्यामुळे कुठे काही देवामध्ये आडत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्याच्यामुळे मला तुझ्या रूपाच्या दर्शनाचाही त्या नामातनच अनुभव येतो. उंच नीच अपार तरले नामे, माझी जी लौकिकामधली जी स्थिती आहे, माझं जे लौकिक अस्तित्व आहे, त्या लौकिक अस्तित्वाला पडलेल्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांचा काच सुखुबाराय म्हणतात मला कुठेही देवा जाणवत नाही. या अभंग रचनेचं जे पुढची म्हणजे ह्या नामस्मरण रूपी अभंगाचे जे सुखुबारायांनी अनंत उदाहरण दिली आहे त्याचे पैलू आपण पुढे बघणार आहोत. पण मुळामध्ये ही जी ही ही जी भक्तीची चौकट पाया आहे नामभक्तीचा, हा या सगळ्या संत मंडळाचा विचार करताना आपल्याला सतत मनाची जागता ठेवायला लागणार. म्हणजे आता या सत्रामध्ये आपण चोखोबाराय आणि चोखोबारायांच्या कुटुंबाचा प्रामुख्याने विचार करतो आहोत, पण मी म्हटल्याप्रमाणे ह्याच भूमिकेमधून आपल्याला सावता महाराज, गोरोबा काका, नरहरी महाराज, कान्होपात्रा ही संपूर्ण जी संतांची मांदी आली आहे हिचा आपल्याला विचार याच पद्धतीने करणं भाग आहे, कारण हे सगळे त्या नामचिंतन भक्तीचे उपासक आहेत. चोखोबारायांची नामस्मरण करणारी ते नाममहिमा गाणारी सगळी अभंग रचना जी आहे तिच्यामध्ये अगदी म्हणजे शास्त्रार्थापासून वेदांतापर्यंत आणि पुराणांपासून दैवत कथांपर्यंत सगळ्याच संदर्भ आपल्याला इथे एक वैशिष्ट्य का मागच्या वेळी आपण त्याचा उल्लेख केलेला होता की चोखोबारायांचे हे जे अभंग आहेत हे अभंग अनंत भट्ट नावाच्या मंगळवेढ्यामधल्या
एका ब्राह्मण व्यक्तीने लिहून ठेवले आणि ते शब्दबद्ध झाले. इथे एक जाता जाता, म्हणजे मी खरा भाषाशास्त्राचा अजिबात अभ्यासक नाही. मला जी काही भाषा मला येते ती केवळ वाचनामुळे माझी भाषा चांगली आहे. मी काही भाषेचा अभ्यासक नाही. पण चोखोबारायांच्या अभंगांचा जेव्हा गाथा आपण बघायला लागलो तर आपल्या असं लक्षात येतं की खरं म्हटलं तर ज्ञानोबाराय, नामदेवराय आणि चोखोबा हे तिघही तसे समकालीन आहेत. पण ज्ञानदेवांच्या अभंगामध्ये प्राकृत शब्दांचं प्रमाण जेवढं आहे आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी ज्ञानदेवांचे अभंग हे पटकन कळत नाहीत. जी गोष्ट आपल्याला ज्ञानदेवांच्या बाकीच्या रचनांमध्ये पण लक्षात येते की हरिपाठ हा पुढं वेगळा आहे, पण अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि ज्ञानेश्वरी याची जी परिभाषा आहे त्या परिभाषेपेक्षा सुद्धा चोखोबारायांचे जे अभंग आज आपल्या पुढे आहेत गाथेच्या स्वरूपामध्ये, त्याची भाषा पूर्णपणे आजच्या मराठीशी जवळ जाणारी आहे. हे नामदेवरायांच्या गाथेचं पण वैशिष्ट्य आपल्याला जाणवेल आणि चोखोबारायांच्या गाथेचं पण वैशिष्ट्य जाणवेल. हे का होतं, असं का झालं असावं, हे मलाही एक भयंकर मोठं कुतूहल आहे. की मी म्हटल्याप्रमाणे ज्ञानोबाराय, नामदेवराय आणि चोखा महाराज हे तिघही समकालीन आहेत. तिघही 13व्या शतकाचा उत्तरार्ध आणि 14व्या शतकाचा पूर्वार्ध. मी खरं चोखोबा संधी काळातले आहेत, ज्ञानोबाराय पूर्णपणे 13व्या शतकातले आहेत आणि नामदेवराय जवळपास 14व्या शतकाच्या मध्यापर्यंत विद्यमान आहेत. पण एकाच काळामध्ये हे तीन संत किंवा हे तीन लोकोत्तर पुरुष असून तिघांच्या ज्या रचना शब्दबद्ध होऊन आज आपल्या पुढे आलेल्या आहेत त्यांच्या शब्दकलेमध्ये किंवा त्यांच्या भाषा वैशिष्ट्यामध्ये प्रचंड फरक आहे. चोखोबारायांचा गाथा, नामदेवरायांचा गाथा हा आजच्या मराठीची खूप जवळ जाणार आहे. ज्ञानदेवांची जी भाषा आहे तिच्यावरती मात्र प्राकृताचा प्रभाव अधिक आहे. आणि याचं एकच संभाव्य कारण मला फक्त वाटतं ते नमूद करतो, आपण आज थांबूया. त्याचं एक संभाव्य कारण असं आहे की नामदेवराय किंवा चोखोबाराय आणि चोखोबारायांचं संपूर्ण कुटुंब, कारण आपण या अभ्यासक्रमामध्ये केवळ चोखोबाराय नाही, सोयराबाई, बंका, निर्मळा आणि मुख्य म्हणजे कर्ममेळा चोखोबांचा जो मुलगा आहे त्या सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. या सगळ्यांच्या भाषेचं वैशिष्ट्य हे आहे की ते आजच्या मराठीची खूप जवळ आहे. म्हणजे भीमसेन जोशीचा एक फक्त उदाहरण देतो, सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे, वाचे आळवावे विठोबासी, संसार सुखाचा होईल निर्धार, नामाचा उच्चार रात्रंदिन. हा जो सोयराबाईंचा अभंग आहे हा अगदी सहज कळतो, पण आजच्या मराठीच्या खूप जवळचा आहे. याचं एक शक्यता अशी आहे की हे जे साहित्य आहे, चोखोबाराय, संपूर्ण कुटुंब, नामदेवराय यांचं ही जी अभंग संपदा आहे, ही अभंग संपदा गेली 700 वर्ष किंवा तिच्या निर्मितीपासून समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये, वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये, वेगवेगळ्या काळात सतत लोकांच्या वेगवेगळ्या स्तरामधल्या भाषिक समूहामधल्या, म्हणजे भाषिक समूह म्हणजे मराठीमधलेच जे भाषिक समूह आहेत त्यांच्यामध्ये प्रचलित राहिली असली पाहिजे. आणि मुद्रणाची कला आपल्याकडे खूप उशिरा आल्यामुळे एका हस्तलिखितावरून दुसऱ्या व्यक्तीने हस्तलिखिताची नक्कल करून घेणं, म्हणजे संपूर्ण उतरवून काढणं, हे ज्याला आम्ही नकला करणं म्हणतो, ग्रंथ नकलने, ही जी एक आमच्याकडे मोठी परंपरा होती ज्ञानव्यवहारावरती, याच्यामध्ये भाषेच्या अनेक लकबी ज्या समाज समूहांच्या मध्ये होत्या अशा सगळ्या समाज समूहांच्या मध्ये हे अभंग सतत बराच काळ प्रचलित राहिल्याने वेगवेगळ्या स्तरांमधले भाषिक संस्कार तिच्यावरती होत 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 आजच्या मराठीला जवळ ही रचना येऊन थांबलेली आहे. म्हणजे एका परीने चोखोबारायांची अभंग संपदा चोखोबारायांच्या काळापासून पुढची जवळपास 5-7 शतक किती लोकप्रिय होती याचा हा पुरावा आहे. ती भाषा ही कुठेही दुर्बोध आपल्याला वाटत नाही, ती आजच्या मराठीची आपल्याला खूप जवळची वाटते. हाच आपला अनुभव नामदेवरायांच्या गाथेच्या बाबतीत येतो. चोखोबारायांच्या बाबतीमध्ये पुन्हा वेगळा प्रकार आहे. पण चोखोबारायांच्या गाथेचं हे जे वैशिष्ट्य आहे की ज्याचे बाकीचे अभंगांचे जे अंग प्रत्यंग आहेत ती पुढच्या आपल्या सत्रापासून आपल्याला आणखी बारकाईने बघायची आहेत. त्याचा मूळ जो संपूर्ण गाभा आहे
तो गाभा हा नामभक्तीचा आहे. आणि म्हणून चोखोबारायांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा, म्हणजे केवळ चोखोबा नाही, त्यांचं कुटुंब, त्यांची विचार विश्व, त्यांची मूल्य संपदा आणि तिची अभिव्यक्ती करणारी त्यांची अभंग संपदा आहे. याचा जो मूलाधार आहे, तो मूलाधार म्हणजे भागवत धर्माने प्रवर्तित केलेलं भक्ती तत्व. त्या भक्ती तत्वामध्ये सुद्धा त्यातल्या त्यात अधिक ज्याचा महिमा वारकरी संप्रदायाने आणि भागवत धर्माने आवर्जून गायलेला आहे, तो नामभक्तीचा महिमा. त्या नामभक्तीचं हे वैशिष्ट्य या चौकटीमधनं आपल्याला तुकोबाच्या पर्यंत ही जी परंपरा आहे, तिचा एक आरंभ बिंदू म्हणजे चोखोबाराय. त्या चोखोबारायांच्या संपूर्ण साहित्य विश्वाचा जेवढा आपल्याला जमेल त्याची जी वैशिष्ट्य आहेत, त्याचा जो आपल्याला धांडोळा इथून घ्यायचा आहे, त्याची चौकट फक्त थोडी विस्ताराने मांडली आणि त्या चौकटीचा पुन्हा चोखोबांच्या रचनेशी कुठे संबंध आहे त्याची जी आपण आज जशी आपण उदाहरणं बघितली तशी बाकीची उदाहरणं बघत हे संपूर्ण जे आगळं वेगळं कुटुंब आहे, जे पूर्णपणे भगवत भक्तीमध्ये नाहिलेलं आहे आणि जे वारकरी संप्रदायाने शिरोधार्य बांधलेल्या भक्तीचं वैशिष्ट्य आहे की ही ज्ञानाधिष्ठित कर्मप्रधान भक्ती आहे. चोखोबांचं जीवन हे त्या कर्मप्रधान भक्तीचं हे मूर्तिमंत दर्शन आहे. त्याचेच कवरचे महाराजांच्या अभंगांच्या मधनं इथून पुढे आपण जमेल तेवढे बघणार आहोत. आज आपण थांबूया. महाराजांना विनंती करूया की आजच्या आपल्या सत्राची सांगता त्यांनी नेहमीप्रमाणे पसायदानाच्या पठणाने करावी. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे कोशोनी मजदारे पसायदान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो ते लाहू प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दानपतावो येणेवरे ज्ञानदेवो सुखिया